वाट सोडा. अजून धरलीच कुठं वाट? हे वाट सोड. आव मिसेस फौजी, काय आहो, आम्ही खास तुम्हाला एवढं लांबने भेटायला आलो आणि तुम्ही काय म्हणताय वाट सोडा? व्हॉट इज दिस मिसेस फौजी? ती सोडा, मी काय बरं सांगायला आलो तुम्हाला इथं. हा, काय सुपरफास्ट डोकं चालतं बरं तुमचं. आज आम्हाला कळलं एखाद्या बाईने राजकारण केलं तर काय लेवलचं करू शकते ते. मी काय म्हणतो, एक फुकटचा सल्ला देतो, तुम्ही देश चालवायला घ्या, आहे का नाही? कोण मी? मी काय केलंय तेव्हा? कमान शीतल, आम्ही काय एवढं बोळ्यानं दूध पितो वय? मी काय म्हणते, आता इथं कोण नाही पट, सांगून टाका की. सर बाजूला. अहो एवढे काय घाई? खरं तर आम्ही तुमचा निरोप घ्यायला आलो होतो. आम्हाला कळून चुकलंय, त्या घरात आता तुम्ही काय आम्हाला सुखानं राहून देणार नाही. आम्हाला मान्य आहे, तुम्ही जिंकला, आम्ही हारलो. काय? काय? आम्ही मानलं तुम्हाला, तुम्ही लय हुशार आहे. पण आम्ही पण काय सोम्या गोम्या वाटलो का तुम्हाला? हा, तुम्ही काहीतरी असे फालतू कारण द्यायला ना आम्ही तुमच्या घरातनं पळून जाऊ असं वाटलं का? अहो काय लावलंय हे? मी काहीच नाही केलं. उगाच माझ्या आळ घेऊ नका आता. अहो कशाला खोटं बोलताय? 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे मी. बोहाळ्यानं दूध पितो असं नका समजू. हाय का आता? त्यात मी काय करू? मुळात मी काय केलं ते तर सांगा. आता आम्हाला घरातनं बाहेर काढायचं प्लॅनिंग तुम्हीच करताय ना, आहे का नाही? मी कशाला करू बाई? ते तुम्ही, जयश्री, मामी, तुम्ही ठरवा. आणि तसं बी जाताना अजिंक्यनी मला आधीच सांगितलं होतं, तू काय यात पडू नकस, आणि म्हणूनच मी तर नाही पडले यात. खरं प्रो आहे काही? मग मी कशाला खोटं बोलू? 100%. एक तर मीच त्या घरात बाहेर न आलेली. हो खरं बोला, नाहीतर मग मीच बोलतो. तुम्हाला खरं सांगतो, ह्यावेळी आमच्या मनात काही कपट नव्हतं बरं का. म्हणजे तुमच्या घरात येऊन राहायची अजिबात माझी इच्छा नव्हती. असं म्हणताय? बर. फक्त बर? अहो एवढा विचार करा, एवढी मोठी मोठी स्थळं आम्हाला येत होती, एवढा मोठा बंगला सोडून आम्ही तुमच्या घरात कशाला राहिला येऊ? तेच तर म्हणते मी, एवढी मोठी मोठी स्थळं आली तरी तुम्ही लग्न कुणा संग केलं? जयश्रीं संग का? आता तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं असं तर म्हणू नका. हो काय आमचं जयश्री बरोबर प्रेम? अहो काय बोलता तुम्ही? त्यांच्यावर आमचं प्रेम? डोक्यावर पडलोय का आम्ही? काही कसं बोलता? हे सगळं आम्ही तुमच्यामुळे केले. माझ्यामुळं का? आणि आता आता बघा ना, आमची गावात एवढी नाचक्की झाली तुमच्यामुळं, आमची वाट लागली तुमच्यामुळं, करिअर धक्क्याला लागलं तुमच्यामुळं. गावातली माणसं आम्हाला विचारा ना, कोणामुळं? तुमच्यामुळं. माझ्यामुळं नाही, ते तुझ्या कर्मानं झालंय. तसं तर तसं, पण झालंय हे खरंय का नाही? हा आता काय, आम्हाला गावामध्ये इज्जत नाही, त्याला आम्ही काय करणार बरं? म्हणलं ह्या अशा पोरीशी लग्न केलं तर ती तरी होईल, नवऱ्यानं टाकलेल्या पोरीशी लग्न केलं तर गावातील लोक काय म्हणतील? बघा भैया किती मोठ्या मनाचा माणूस आहे. आणि झालं पण तसंच, आहे का नाही? म्हणजे आम्ही पुन्हा सरचिटणीस झालो. गावातली माणसं आम्हाला मान द्यायला लागली. शे, जरा तरी लाज वाटते का तुला हे सगळं बोलाय? अजिबात नाही. आणि तसं पण जे खरं तेच बोललो का नाही मी? आता जे झालं ते मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं. हे बघा, आयुष्यात आमचं तुमच्या एवढं खरं प्रेम दुसरं कोणावर नाही, एवढी गोष्ट तुम्ही ऍग्री करा.
आता काय नीचपणा आमच्या अंगात इतका ठासून भरलाय, त्याला मी तरी काय करणार हो. आणि तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे हे. झाली तुझी नौटंकी करून, जाऊ दे आता मला. झालं कुठं, आता तर सुरू झाले. मी सगळे खरं सांगितलं, कारण यावेळी खरंच आमच्या मनात काय नव्हतं, पण तू मला नडलीस. तू मला घरातनं बाहेर जाऊ म्हणून प्रयत्न चालू केलेस, तू मला डिवसलंस. आम्ही जेव्हा तुला आणि फौजींना म्हटलं आपल्यातलं सगळं मिटलं, खरं तर सगळं तवाच मिटलं होतं. पण नाही, तू पुन्हा उकरून काढलं. तुम्ही सांगायचं, आम्ही विश्वास ठेवायचा. तुम्ही येऊन माफी मागणार, आम्ही समजून घ्यायचं. किती नाटकं करणार. आणि काय म्हणे तर मनात काय बी नव्हतं. मला काय वाटतंय माहितीये का, उगाच कोण तर तुझ्या मनात माझ्याबद्दल काय तर भरवतंय. मी खरंच काय नाही केलंय. होय, मी काय म्हणते, जाऊ द्या ना आता, लय झालं. टाका ना सांगून. मला ना तुमचं कौतुक करावंसं वाटतं. इनफॅक्ट तुमची दृष्टच काढावीशी वाटते बघा. टाका सांगून, काय होते त्याला. काय प्लॅन करता बरं तुम्ही. म्हणजे आम्हाला जयश्रीने सांगितले. आणि कशावरनं त्या खरं सांगतात. कारण ते आमच्या मिसेस आहेत. बर, मीच केलं सगळं. तुला आमच्या घरातली खरकटी भांडी घासायला लावली होती. तुला गार पाणी दिलं होतं. पावटा आवडत नाही म्हणल्या मुद्दाम पावटा मीच दिला होता. आणि एवढंच नाही तर तुझ्या सरबतात जमाल गोटा बी. वाट शीतल, केवढा त्रास दिलाय तुम्ही मला. पण एवढा त्रास कशासाठी. लईच त्रास झाला का. एवढाच त्रास झाला असेल तर मग जा की राहिला तुझ्या बंगल्यात. ठीक आहे, आता आपल्यातले एवढे पत्ते ओपन झालेच आहेत, तर राहू दे. मग दिला आम्ही चॅलेंज तुम्हाला. बघू कोण किती पाण्यात आहे, कोण कोणाला पुरून उरतंय. तुम्ही मला पुरून उरताय का मी तुम्हाला पुरून उरतोय. बघू की. पण शीतल, काय व्हायचं ते फुलन फायनल होऊन जाऊ दे. किती दिवस अशा लुटूपुटूच्या लढाई करत राहणार आपण. मला बी पटते. उलट मीच तुला चॅलेंज देते. येत्या 24 तासात त्या घरात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तुम्ही मला चॅलेंज दिला. ओ माय गॉड, धमकी. डन करून टाका. तुमची काय ती धमकी आहे ना, डन करून टाका.